सकाळची वेळ होती. खिडकीतून येणारी कोवळी किरणं थेट माधवरावांच्या जुन्या सागवानी आराम खुर्चीवर पडली होती. खुर्चीवर बसलेले 65 वर्षांचे माधवराव देशमुख शांतपणे समोरच्या भिंतीकडे पाहत होते. भिंतीवर सुलभाचा, त्यांच्या दिवंगत पत्नीचा एक हसरा फोटो लटकलेला होता. त्या फोटोवर घातलेला सुकलेला मोगऱ्याचा हार माधवरावांच्या आयुष्यातील रिकामेपणाची साक्ष देत होता. माधवराव हे एक निवृत्त बँक अधिकारी. बँकेत आयुष्यभर हिशोबाच्या वह्या अचूक ठेवणारा हा माणूस आयुष्याच्या हिशोबात मात्र कुठेतरी हरवून गेला होता. अंगात पांढरा शुभ्र इस्त्री केलेला खादीचा कुर्ता, चेहऱ्यावर एक कमालीची शांतता, पण डोळ्यांच्या तळाशी एक खोल न दिसणारं दुःख दडलेलं होतं. सुलभाला जाऊन आज बरोबर 20 वर्ष पूर्ण होत होती. 20 वर्षे, 2 तपे. हा काळ त्यांनी कसा काढला हे फक्त त्यांचं मनच जाणत होतं. मित्रांनो, आई वडील मुलांच्या प्रेमासाठी अनेकदा स्वतःचा अपमानही घेऊन टाकतात, पण त्यागाचा फक्त उपयोग केला गेला तर स्वाभिमान एक दिवस जागा होतोच. तुमच्या मते नातं टिकवण्यासाठी पैसा महत्त्वाचा की आदर? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुलभाच्या निधनानंतर घर अचानक पोरकं झालं होतं. मुले नेहा आणि समीर तेव्हा तरुण होती. आईच्या जाण्याने घराचा आधारच हरवला होता. तेव्हा या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, घराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी माधवरावांनी एक प्रथा सुरू केली. सुलभाच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी गरिबांना आणि जवळच्या लोकांना बोलावून महाप्रसाद आणि अन्नदान करायचे. सुरुवातीला हा कार्यक्रम त्यांच्या छोट्याशा घरात अतिशय साधेपणाने आणि श्रद्धेने व्हायचा, पण जसजसा काळ पुढे सरकला तसतसे या परंपरेचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. आज 20 वर्षांनंतर या श्रद्धेच्या परंपरेने एका इव्हेंटचे, एका मोठ्या दिखाव्याचे रूप धारण केले होते. गेल्या वर्षीचा दिवसही असाच त्या महाप्रसादाचा होता. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका अत्यंत उच्चभ्रू रॉयल पॅराडाईज नावाच्या सोसायटीत त्यांची मुलगी नेहा आणि जावई अमित राहायचे. अमित हा शहरातील एक मोठा, गर्भश्रीमंत आणि कमालीचा गर्विष्ठ बिझनेसमॅन होता. पैशाचा मास त्याच्या प्रत्येक शब्दातून, त्याच्या चालण्यातून ओसंडून व्हायचा. नेहानेही लग्नानंतर वडिलांचे साधे संस्कार कधीच विसरून या श्रीमंतीच्या आणि दिखाव्याच्या जगात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. लोक काय म्हणतील आणि आपली इज्जत काय, हे तिच्या आयुष्याचे परवलीचे शब्द बनले होते. ठाण्यातील सर्वात महागड्या आणि आलिशान सुवर्णतारा बँक्वेट्समध्ये या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माधवरावांचा मुलगा समीर हा बापासारखाच अतिशय साधा, सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याने स्वतःच्या हिमतीवर एक छोटीशी नोकरी पत्करली होती, पण तो नेहा आणि आमितच्या श्रीमंतीच्या व्याख्येत कुठेच बसत नव्हता. त्यामुळेच नेहा आणि तिचा नवरा समीरला नेहमी दुय्यम वागणूक द्यायचे. त्याला एखाद्या नोकरासारखे किंवा पडेल ते काम करण्यासाठी वापरून घ्यायचे. समीर, जाते पार्सल घेऊन ये. समीर, पाहुण्यांच्या गाड्या पाक करायला सांग. अशीच कामे त्याला सांगितली जायची. पण वडिलांच्या प्रेमापोटी आणि कुटुंबात वाद नकोत म्हणून समीर हे सगळं निमूटपणे सहन करायचा. सकाळचे 11 वाजले होते. सुवर्णतारा बँक्वेटच्या बाहेर महागड्या गाड्यांची रांग लागली होती. हॉलमध्ये विदेशी फुलांची सजावट, एसीचा गारवा, महागडे पदार्थ आणि 500 लोकांच्या जेवणाची भव्य व्यवस्था होती. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी होती. नेहा एका डिझायनर सिल्कच्या साडीत अंगावर हिऱ्याचे दागिने घालून पाहुण्यांचे स्वागत करत होती, तर अमित हातात महागडा स्मार्टफोन घेऊन आपल्या ओळखीच्या बिल्डर्स, मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आणि राजकीय नेत्यांसोबत गप्पा मारत स्वतःचा रुबाब दाखवत होता. अहो आमदार साहेब, या या. सासूबाईंच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी हा असा छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम करतोच. शेवटी आईची आठवण आहे हो, खर्च तर होणारच. अमित अतिशय वेगळी हसत एका मोठ्या राजकीय नेत्याला सांगत होता. नेहाही तिथे येऊन अत्यंत नाटकी सुरात म्हणाली, हो ना काका, आईची खूप आठवण येते, म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन हा सगळा घाट घालतो. आईच्या आत्म्याला शांती मिळायलाच हवी ना. हे सगळं ऐकणारे पाहुणे नेहा आणि अमितचं तोंड भरून कौतुक करत होते. काही नशिबान आहे सुलभाताई, अशी मुलगी आणि जावई मिळाला. हे शब्द माधवरावांच्या कानावर पडत होते. ते एका बाजूला हॉलच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात
किचनकडे जाणाऱ्या वाटेवर एका साध्याशा प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसले होते. त्यांचा चेहरा शांत होता, पण आतून त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी होत होते. कारण सत्य काहीतरी वेगळेच होते, भयंकर आणि काळजाला घडे पाडणारं सत्य. हा जो 500 लोकांचा भव्य महाप्रसाद, ही जी लाखो रुपयांची फुलांची सजावट, ते रिटर्न गिफ्ट्स, या सर्वांचा एक पैशाचाही खर्च अमित किंवा नेहा करत नव्हते. गेली 20 वर्षे सुरुवातीला काही हजार रुपयांनी सुरू झालेला हा खर्च वर्षागणिक वाढत गेला आणि शेवटच्या काही वर्षात लाखो रुपयापर्यंत पोहोचला. हा सगळा खर्च माधवराव स्वतःच्या खिशातून करत होते. आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी आणि मुले दूर जाऊ नयेत म्हणून बँकेतून मिळाली सर्व पेन्शन्स, PFचे पैसे आणि स्वतःच्या पोटाला चिमटा काढून साठवलेली सारी पुंजी ते या एका दिवसासाठी ओतत होते. पण जगातल्या एकाही माणसाला हे माहीत नव्हते. सर्वांना वाटायचे की हा मोठा इव्हेंट अमित आणि नेहा स्पॉन्सर करतात. इव्हेंटचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स माधवराव स्वतःच्या नावे करायचे, गुपचूप पैसे भरायचे आणि श्रेय मात्र हे दोघे नवरा बायको उकळायचे. थोड्या वेळाने नेहा आपल्या महागड्या साडीचा पदर सावरत माधवरावांजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा तो तिरसटपणा होता. आजूबाजूला कुणी पाहत नाही ना याची खात्री करत ती हळू पण अत्यंत धारदार आवाजात म्हणाली, बाबा तुम्ही इथेच बसा. चुकूनही त्या मेन स्टेजकडे किंवा पाहुण्यांसमोर येऊ नका. माझे सगळे हाय क्लास फ्रेंड्स आणि आम्हीचे बिझनेस पार्टनर्स आलेत. ते सगळे इंग्रजीत बोलतात. तुमचे असे जुनाट कपडे आणि तुमचा तो केबिलवाना चेहरा पाहिला तर आमचं इम्प्रेशन डाऊन होतं. सोसायटीत आम्हाला एक स्टेटस मेंटेन करावं लागतं. तुम्हाला जेवायला मी इथेच ताट पाठवून देते, पण प्लीज मध्ये मध्ये करू नका. हे शब्द माधवरावांच्या कानात वितळलेल्या शिसासारखे पडले. एका बापाला ज्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हा सगळा थाटमाट उभा केला होता, त्यालाच त्याच्या घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या मंडपातून हकलले जात होते. माधवरावाने काहीही उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त मान डोलावली. त्यांच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओलावल्या होत्या, पण त्यांनी त्या लगेच पुसून टाकल्या. सुलभा, मी आपला संसार मोडू दिला नाही. जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहे, माझ्या खिशात पैसे आहेत, तोपर्यंत ही पोरं माझ्याशी गोड बोलतील. हा मुखवटा मी असाच सांभाळेन. माधवराव मनातल्या मनात सुलभाच्या फोटोशी संवाद साधत होते. हा मूक अपमान, हा पैशांचा अमानुष निचरा आणि ही दुय्यम वागणूक, हे सर्व माधवराव केवळ एकाच आशेवर सहन करत होते की किमान याच निमित्ताने का होईना आपलं कुटुंब वर्षातून एकदा एकत्र येतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सहनशीलतेचाही एक अंत असतो आणि तो अंत आता फार दूर नव्हता. त्यांच्या या शांततेच्या महासागरात लवकरच एका भयंकर वादळाची ठिणगी पडणार होती, जी 20 वर्षांचा हा खोटा बुरखा कायमचा फाडून टाकणार होती. सुलभाच्या पुण्यतिथीच्या त्या भव्य कार्यक्रमाला आता जेमतेम 2 आठवडे उरले होते. माधवरावांच्या साध्या जुन्या घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याने आपल्या पेन्शनच्या खात्यातून एक मोठी रक्कम बाजूला काढून ठेवली होती. पण आज पैशांपेक्षाही एका वेगळ्याच गोष्टीची त्यांना ओढ लागली होती. घरातल्या जुन्या लाकडी कपाटातून त्याने एक कापडी पिशवी बाहेर काढली. त्या पिशवीत सुलभाला अत्यंत प्रिय असलेले चांदीचे 2 मोठे दिवे आणि पूजेचे काही जुने पण मौल्यवान साहित्य होते. सुलभा जिवंत असताना या दिव्यांना रोज स्वतःच्या हाताने घासून पुसून लख्ख करायची. तिच्या आठवणींचा तो एक निखळ आणि पवित्र ठेवा होता. माधवरावांनी एक मऊ सुती कापड घेतले आणि ते दिवे अत्यंत प्रेमाने हळुवारपणे पुसू लागले. यंदाच्या महाप्रसादात हे दिवे मी नेहाला द्यायला सांगणार. तिथे मुख्य मखरात हे चांदीचे दिवे सुलभाच्या फोटोसमोर तेवत राहिले तर तिला स्वर्गात किती आनंद होईल ना. माधवराव स्वतःचेच हसून पुटपुटले. मुलीला आणि जावयाला हा जुना पारंपरिक ठेवा नक्की आवडेल. या भाबड्या आशेवर त्याने ती कापडी पिशवी हातात घेतली आणि ते नेहाच्या ठाण्यातल्या रॉयल पॅराडाईज या अतिभव्य सोसायटीकडे जाण्यासाठी निघाले. बसचे धक्के खात आणि त्यानंतर रिक्षाने प्रवास करत माधवराव ते गगनचंबी इमारतीच्या खाली पोहोचले. सोसायटीच्या गेटवरच्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या साध्या इस्त्री नसलेल्या कुर्त्याकडे आणि पायातल्या जुन्या वाहनांकडे एका तिरस्काराच्या नजरेने पाहिले, पण माधवराव त्याकडे दुर्लक्ष करत आत गेले. लिफ्टने 15व्या मजल्यावर पोहोचल्यावर त्याने नेहाच्या फ्लॅटच्या दिशेने पावले वळवली. फ्लॅटचा आलिशान दरवाजा किंचित उघडा होता. माधवरावाने बेल वाजवण्यासाठी हात पुढे केला, पण मुलीचेच घर आहे, हळूच आत जाऊ असा विचार करून ते शांतपणे आत शिरले. हॉलमध्ये कोणीही नव्हते, पण समोरच्या अतिभव्य काचेच्या भिंतीपलीकडे असलेला बाल्कनीतून
काही लोकांच्या बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. माधवराव हॉलच्या मधोमध आले आणि बाल्कनीच्या दिशेने पाहू लागले. बाल्कनीत अमित त्याच्या सोसायटीच्या चेअरमॅन आणि इतर 2-3 अत्यंत श्रीमंत दिसणाऱ्या बिल्डर मित्रांसोबत बसला होता. समोरच्या काचेच्या टिपॉयवर परदेशी कॉफीचे महागडे मग ठेवलेले होते. अमित अतिशय ऐटीत एका पायावर पाय टाकून बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर पैशाचा तो नेहमीचा माज स्पष्ट दिसत होता. माधवराव बाल्कनीच्या काचेच्या दाराजवळ पोहोचले, पण पडद्याआड असल्यामुळे अमितला किंवा त्याच्या मित्रांना ते दिसले नाहीत. माधवराव अमितला हाक मारणारच होते, तेवढ्यात अमितचे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांचे पाय तिथेच खिळून राहिले. अहो चेअरमॅन साहेब, काय सांगू तुम्हाला, यापुढचा महिना आमच्यासाठी खूप डोकेदुखीचा असतो. अमित कॉफीचा एक घोट घेत अतिशय गर्विष्ठपणे आणि कंटाळल्याचा अभिनय करत म्हणाला. का हो अमितजी, काय झालं असं? चेअरमनने विचारले. अहो, दरवर्षी या माझ्या सासूच्या त्या म्हातारीच्या पुण्यतिथीच्या नावाखाली आम्हाला हा असा फालतू दिखावा करावाच लागतो. म्हणजे पहा ना, आमचा एवढा मोठा इव्हेंट असतो तो. 500-500 VIP लोक येतात. सुवर्ण ताऱ्यासारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही आयोजन करतो. लाखो रुपये आम्ही पाण्यासारखे खर्च करतो. केटरिंग, डेकोरेशन, रिटर्न गिफ्ट्स सगळं फर्स्ट क्लास असावं लागतं, कारण आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो ना. अमित अत्यंत बेजबाबदारपणे खोटे बोलत होता. त्याचे हे शब्द ऐकून माधवरावांच्या छातीत एक बारीकशी कळ उठली. आम्ही खर्च करतो हा शब्द त्यांच्या मेंदूत घुमू लागला, पण पुढचे शब्द याहूनही भयंकर होते. अमित पुढे हसत म्हणाला, पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही एवढा सगळा घाट घालतो आणि तो माझा म्हातारा सासरा तिथे फुकट येऊन मध्ये मध्ये करतो. तो नुसता अडथळा आहे आमच्यासाठी. त्याला काही अक्कल नाही या हाय क्लास सोसायटीची. जुनाट कपडे घालून येतो आणि पाहुण्यांसमोर आमची इज्जत काढतो. म्हणजे पैसे सगळे आम्ही उधळायचे आणि या म्हाताऱ्याने तिथे येऊन फुकटचं श्रेय लाटायचं. कधी कधी वाटतं की या म्हाताऱ्याला त्या हॉलच्या गेटवरूनच हाकलून द्यावं. हे ऐकताच माधवरावांच्या पायाखालची जमीन सरकली. श्वास कोंडल्यासारखा झाला. ज्या बापाने स्वतःच्या घामाचा एक एक पैसा साठवून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून गेली 20 वर्षे या इव्हेंटचा सर्व खर्च गुपचूप उचलला होता, त्याला आज फुकटचा माणूस आणि अडथळा म्हटले जात होते, तेही इतके नीचपणे. माधवरावांचे डोळे पाणावले, पण त्यांच्या मनात एक छोटीशी भाबडी आशा अजूनही जिवंत होती. माझी नेहा हे सगळं ऐकून नक्की चिडेल. ती अमितला सुनावेल की माझ्या बाबांबद्दल असं बोलू नका. या आशेवर ते आतून येणाऱ्या नेहाची वाट पाहू लागले. काही सेकंदातच नेहा हातात कुकीची ट्रे घेऊन बाल्कनीत गेली. तिने अमितचे ते शेवटचे वाक्य ऐकले होते. माधवरावांनी श्वास रोखून धरला. आता आपली मुलगी आपल्या नवऱ्याला खडे बोल सुनावेल, बापाचा अपमान सहन करणार नाही असे त्यांना वाटले. पण पुढच्या क्षणी घडलेल्या प्रकाराने माधवरावांच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. नेहा नवऱ्यावर चिडण्याऐवजी अतिशय नाटकी आणि मोठ्या आवाजात खळखळून हसली. तिच्या हसण्याने जणू माधवरावांच्या कानात गरम शिसे ओतले गेले. ती हसतच चेअरमनला उद्देशून म्हणाली, अगदी खरं आहे हो काका. अमित वैतागतात दरवेळी आणि त्यांचं बरोबरच आहे, पण काय करणार. बापाची माया म्हणून मलाही हे सगळं सहन करावं लागतं. ते येतात आमच्या पाहुण्यांसमोर जुनाट गप्पा मारून आमची लाज काढतात. आम्हीच सगळं मॅनेज करतो, लाखो रुपये भरतो, पण यांना मात्र फुकटचं श्रेय हवं असतं. कधी कधी मलाच लाज वाटते त्यांना आमच्या पाहुण्यांसमोर आणायला. या शब्दांनी माधवरावांच्या आत्म्याला थेट छेद दिला. ज्या मुलीला त्यांनी तळहाताच्या फुडासारखे जपले, जिच्या एका हसण्यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण म्हातारपण पणाला लावले, तीच मुलगी आज समाजासमोर स्वतःच्या बापाला फुकट्या ठरवून स्वतःचे खोटे स्टेटस मिरवत होती. त्यांच्या हातातील ती चांदीच्या दिव्यांची पिशवी आता त्यांना एखाद्या डोंगरातळी जड वाटू लागली. त्यांचे हात थरथर कापू लागले. पिशवीची गाठ धरलेली त्यांची सुरकुतलेली बोटे पांढरी पडली होती. एखादा सामान्य माणूस असता तर तो त्या क्षणी बाल्कनीत गेला असता आणि अमितच्या थोबाडीत मारून रागाने आरडाओरडा करून सत्य जगासमोर आणले असते. हा सगळा खर्च मी करतो असे ओरडून सांगितले असते. पण माधवराव वेगळ्या मातीचे होते. त्यांचा स्वभाव अतिशय संयमी होता आणि आज त्यांचा तो संयम एका भयंकर खोल शांततेत बदलला होता. त्यांनी कोणताही आरडाओरडा केला नाही. त्यांच्या डोळ्यातून फक्त एक गरम अश्रूचा थेंब ओघळला आणि त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर पडला.
त्याने थरथरणाऱ्या हातांनी ती चांदीच्या दिव्यांची पिशवी तिथल्याच एका काचेच्या सेंटर टेबलवर अतिशय शांतपणे आणि आवाजाविना ठेवली. त्यांनी बाल्कनीकडे एक शेवटचा हृदय पिवळून टाकणारा कटाक्ष टाकला. त्या कटाक्षात राग नव्हता, तर एका बापाची संपलेली आशा होती. एकही शब्द न बोलता, एकही आवाज न करता माधवराव जसे आले होते तसेच शांतपणे त्या घरातून बाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांना श्वास घेता येईना. त्यांनी कसेबसे लिफ्टचे बटन दाबले. खाली आल्यावर ते एका टॅक्सीत बसले आणि त्यांनी टॅक्सीवाल्याला घराचा पत्ता सांगितला. टॅक्सी सुरू झाली आणि ठाण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यांवरून धावू लागले. बाहेर ढगाळ वातावरण होते आणि माधवरावांच्या मनात विचारांचे भयंकर वादळ उठले होते. टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर बघताना त्यांचा चेहरा पूर्णपणे भावशून्य झाला होता, पण आतल्या आत त्यांची अक्षरशः तडफड होत होती. त्यांच्या मनात 20 वर्षांचा मूकत्याग डोळ्यांसमोर उभा राहिला. पेन्शन, PF आणि स्वतःच्या गरजा त्यांनी मुलांसाठी बाजूला ठेवल्या, पण आज त्यांना कळलं की ते एका खोट्या मुखवट्यासाठी जगत होते. टॅक्सीच्या खिडकीवर पावसाचे काही थेंब पडू लागले आणि इकडे माधवरावांच्या डोळ्यांतूनही बांध फुटला, पण तो हुंदका त्यांनी ओठातच दाबून ठेवला. संवादाची गरजच नव्हती. त्यांची ती भयंकर शांतताच सर्व काही सांगून जात होती. सुलभा, आपली लेक फक्त दिखाव्याच्या जगाची झाली. तिने केवळ माझा अपमान केला नाहीये, तर तिने आपल्या प्रेमाचा बाजार मांडलाय. मी तिला आणि तिच्या नवऱ्याला एकत्र ठेवण्यासाठी पैसे मोजत होतो, पण मी विसरलो होतो की विकत घेतलेल्या प्रेमाला कधीच किंमत नसते. जसजशी टॅक्सी त्यांच्या घराजवळ पोहोचत होती तसतसे त्यांच्या मनातील ते दुःखाचे वादळ शांत होत होते. पण ही शांतता एखाद्या मोठ्या विद्वांसापूर्वीची शांतता होती. त्यांच्या अश्रूंनी आता एका भक्कम आणि कठोर निर्णयाचे रूप घेतले होते. त्यांची तुटलेली स्वप्ने आता त्यांच्याच पायाखाली चिरडली गेली होती, पण त्यातूनच आता त्यांच्या हरवलेल्या आत्मसन्मानाला अंकुर फुटत होता. खूप झालं, आता आणखी नाही. मी कुणाशीही भांडणार नाही, कुणालाही जाब विचारणार नाही, पण आता यापुढे एकही रुपया, माझ्या घामाचा एकही पैसा या खोट्या दिखावासाठी खर्च होणार नाही. टॅक्सीतून खाली उतरताना माधवरावांचा चेहरा आता रडका राहिला नव्हता. त्यांच्या डोळ्यात एक नवी विलक्षण चमक आणि स्वाभिमानाची ठिणगी होती. एका बापाने अत्यंत शांतपणे पण कायमचा एक मोठा निर्णय घेतला होता, ज्या निर्णयाचे पडसाद लवकरच त्या खोट्या श्रीमंतीच्या दुनियेत भूकंप आणणार होते. टॅक्सीने माधवरावांना त्यांच्या जुन्या मोडकळीस आलेल्या पण हक्काच्या घरासमोर सोडले. घरात शिरताच तो परिचित अंधार आणि शांतता त्यांना आज पहिल्यांदाच आश्वासक वाटली. माधवरावांनी रागाचा एकही उद्रेक केला नाही. त्यांचा संताप आता अढळ शांततेत आणि ठाम निर्णयात बदलला होता. ते थेट त्यांच्या जुन्या करकरणाऱ्या लोखंडी कपाटाजवळ गेले. कपाटाचा तो परिचित करकर आवाज आज त्यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची नांदी वाटत होता. कपाटाच्या सर्वात खालच्या खणातून, जिथे ते त्यांचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज ठेवायचे, तिथून त्यांनी एक जुनी तपकिरी रंगाची जाड डायरी आणि काही फाईल्स बाहेर काढल्या. त्या फाईल्समध्ये गेल्या 20 वर्षांचे बँक स्टेटमेंट, पासबुक आणि खर्च केलेल्या पावत्या होत्या. माधवराव त्यांच्या आराम खुर्चीवर बसले आणि त्यांनी ती जाड डायरी उघडली. त्यांनी आजवर कधीही हा हिशोब एकत्र करून पाहिला नव्हता, कारण प्रेमाचा आणि श्रद्धेचा कधी हिशोब नसतो. एकदा कुटुंबासाठी खर्च केला की तो विसरून जायचा, यावर त्यांचा भाबडा विश्वास होता. पण आज हा हिशोब करणं अत्यंत गरजेचं होतं. त्यांनी वहीच्या कोऱ्या पानावर पेन ठेवला आणि आकडेमोडायला सुरुवात केली. जुन्या पावत्या पाहताना 20 वर्षांचा लाखो रुपयांचा खर्च आणि त्यासाठी केलेल्या स्वतःच्या तडजोडी त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. काय मिळवलं मी हे सगळं करून? माधवराव शून्यात पाहत स्वतःशीच पुटपुटले. मी माझा घाम, माझं रक्त, माझ्या म्हातारपणाची पुंजी विकून माझ्याच मुलीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटायचं मी पैसे दिले तरच ही नाती टिकतील, तरच सुलभाची पुण्यतिथी साजरी होईल आणि माझं कुटुंब वर्षातून एकदा का होईना एकत्र येईल. पण मी पूर्णपणे चुकत होतो. मी एका खोट्या मुखवट्याला, एका भंपक दिखाव्याला जगवत होतो. त्यांना आता स्वतःचीच कीव येऊ लागली. एक बाप म्हणून त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले होते, पण एका ATM मशीनसारखा आपला निर्दयी वापर होत आहे हे समजायला त्यांना तब्बल 20 वर्ष लागली होती. तो अमित, जो बाल्कनीत बसून त्यांना फुकटचा माणूस आणि अडथळा म्हणत होता, तो खऱ्या अर्थाने या बापाच्या पैशांवर स्वतःचा इमला बांधून होता.
पण आता केवळ पश्चाताप करत बसण्याची किंवा स्वतःला दोष देण्याची वेळ नव्हती. माधवरावांनी ती डायरी जोरात बंद केली. त्याने एक अत्यंत शांत पण वज्रासारखा ठाम निर्णय घेतला. आता कुणाशीही भांडायचे नाही. नेहाला किंवा अमितला फोन करून जाब विचारायचा नाही. रडारड आरडाओरडा यात काहीच अर्थ नव्हता. ते सगळं करणं म्हणजे पुन्हा त्याच दलदलीत, त्याच अपमानित जगात स्वतःला ढकलण्यासारखं होतं. त्यांचा मार्ग आत्ता लख्खप्रकाशा इतका स्पष्ट होता. यापुढे एकही अपमान सहन करायचा नाही आणि माझ्या घामाचा एकही रुपया या खोट्या देखाव्यासाठी खर्च होऊ द्यायचा नाही. माधवरावांनी आपला जुना कीपॅडवाला मोबाईल हातात घेतला. त्यांचा हात आता अजिबात थरथरत नव्हता. त्यांनी पहिला नंबर डायल केला. तो अन्नपूर्णा कॅटर्सचे मालक श्री जोशी यांचा. नमस्कार माधव काका, बोला. यंदाच्या मेनूचं काय ठरवायचं? मी सगळी तयारी करून ठेवली आहे. पलीकडून जोशींचा नेहमीचा उत्साही आणि आदरयुक्त आवाज आला. माधवरावांचा आवाज अतिशय संयमी, स्पष्ट आणि कोणताही भावनिक अडथळा नसलेला होता. जोशी साहेब नमस्कार. मला यंदाच्या बुकिंग संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा बदल करायचा आहे. बोला ना काका, काही मेनू वाढवायचा आहे का? गेली 20 वर्षे मी तुमच्याकडून बुकिंग करत आलो आहे. दरवर्षी सर्व जेवणाचे बिल मीच वेळेवर भरत आलो आहे. पण या वर्षीपासून आणि यापुढे हे बुकिंग माझ्या नावावर राहणार नाही. माधवराव अत्यंत कोरडेपणाने म्हणाले. म्हणजे काका, काही चूक झाली का आमच्याकडून? जेवणाच्या टेस्टबद्दल कुणी काही बोललं का? जोशी थोडे गडबडले. नाही जोशी साहेब, तुमची सेवा नेहमीच उत्तम असते. अन्नाची चवही छान असते. पण या वर्षीपासून या संपूर्ण कार्यक्रमाची, जेवणाच्या बुकिंगची आणि फायनल बिलाची सर्व जबाबदारी माझी मुलगी नेहा आणि जावई अमित यांच्या नावावर ट्रान्स्फर करा. जर त्यांना हा महाप्रसादाचा कार्यक्रम हवा असेल तर ते स्वतःच्या क्रेडिट कार्डवरून किंवा बँक खात्यातून तुम्हाला पेमेंट करतील. मी कोणाचेही पैसे बुडवत नाही आहे. मी जेवणाची ऑर्डरही कॅन्सल करत नाही आहे. फक्त माझं नाव आणि माझी आर्थिक जबाबदारी यातून पूर्णपणे काढून घेत आहे. त्यामुळे ॲडव्हान्स किंवा फायनल बिलासाठी तुम्ही थेट अमितशी संपर्क साधावा. मी यापुढे एकही रुपया देणार नाही. पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. जोशींना हा प्रकार पूर्णपणे अनपेक्षित होता. आजवर जो माणूस महिनाभरापूर्वी येऊन ॲडव्हान्स देऊन जायचा, तो आज अचानक असं का बोलत आहे हे त्यांना समजेना. पण माधवरावांच्या आवाजातील तो ठामपणा आणि परिपक्वता ऐकून ते फक्त एवढंच म्हणाले. ठीक आहे काका, जशी तुमची इच्छा. मी आजच बुकिंग अमित सरांच्या नावावर ट्रान्स्फर करतो आणि पैशांसाठी त्यांना फोन करतो. फोन ठेवल्यानंतर माधवरावांनी डेकोरेटरलाही अशीच स्पष्ट सूचना दिली. शेवटचा फोन होता सुवर्णतारा बँकेटचे मॅनेजर श्री प्रधान यांना. प्रधान माधवरावांना गेली अनेक वर्ष ओळखत होते. माधवरावांचे साधेपण आणि त्यांच्या शब्दाला जागणारा प्रामाणिकपणा प्रधान यांनी अत्यंत जवळून पाहिला होता. फोन उचलल्यावर प्रधान अत्यंत आदराने म्हणाले. नमस्कार काका, कशी आहे प्रकृती तुमची? यंदा 25 तारखेचं आपलं नेहमीचं बुकिंग कन्फर्म आहे ना? मी तुमच्या आवडत्या कोपऱ्यात तुमच्यासाठी खास व्यवस्था करून ठेवली आहे. माधवरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. प्रधान साहेब, माझी प्रकृती आता अगदी उत्तम आहे. बुकिंग कन्फर्म आहे, पण एका अटीवर. कोणती अट काका, सांगा ना. गेली अनेक वर्ष मी माझ्या पेन्शनमधून तुमच्या हॉलचे लाखो रुपये अगदी वेळेवर भरत आलो आहे. पण आजपासून या हॉलचे बुकिंग माधवराव देशमुख या नावाने राहणार नाही. ते बुकिंग आत्ताच्या आत्ता अमित आणि नेहा यांच्या नावावर ट्रान्स्फर करा. हॉलचे भाडे, एसीचे चार्जेस आणि इतर सर्व वाढीव खर्च आता ते दोघे करतील. जर त्यांनी स्वतःच्या पैशातून ॲडव्हान्स दिला आणि तुमच्या सर्व अटी मान्य केला तरच ते बुकिंग कन्फर्म समजा. माझ्याकडून यापुढे एकही रुपया एकाही कामासाठी येणार नाही, हे तुम्ही त्यांना थेट आणि स्पष्ट सांगा. प्रधान साहेब एक अनुभवी मॅनेजर होते. माणसांचे आवाज आणि त्यांच्या आवाजामागे लपलेल्या भावना ते अचूक ओळखायचे. माधवरावांच्या आवाजातील तो स्थितप्रज्ञपणा आणि एक अत्यंत अनपेक्षित कठोर निर्णयाची धग त्यांना जाणवली. काहीतरी खूप मोठं घडलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. काका, प्रधानसाहेब अत्यंत काळजीच्या आणि आत्मीयतेच्या सुरात म्हणाले. काही प्रॉब्लेम झाला आहे का? घरात काही वाद वगैरे? सगळं ठीक आहे ना? माधवराव खुर्चीवर मागे रळले. त्यांच्या चेहऱ्यावर आता कोणताही ताण नव्हता. एक अत्यंत आश्वासक, शांत आणि परिपक्व हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्याने भिंतीवरील सुलभाच्या फोटोकडे पाहिले
आणि ते अतिशय शांतपणे पण एका विजेसारख्या प्रखर सत्याने म्हणाले, हो प्रधान साहेब, आज 20 वर्षांनी सगळंच खरोखर ठीक झालं आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे मी 20 वर्ष शोधत होतो ती मला आज मिळाली आहेत. आता माझ्या आयुष्यात काहीही चुकीचे उरलेलं नाही. फोन कट झाला. माधवरावांनी मोबाईल बाजूला टेबलवर ठेवला. त्यांच्या छातीवरचे कित्येक टणांचे ओझे आज कायमचे उतरले होते. एक निखळ मोकळेपणा, एक विलक्षण स्वातंत्र्य त्यांच्या शरीराच्या कणाकणात भिनले होते. त्यांनी आज कोणताही आरडाओरडा केला नव्हता, कुणालाही शिव्या दिल्या नव्हत्या किंवा आपला राग व्यक्त करण्यासाठी कोणता तमाशा केला नव्हता. पण त्यांनी एका शांत जागी बसून एक अशी खेळी खेळली होती, एक अशी खंबीर पावले उचलली होती जी नेहा आणि अमितच्या त्या खोट्या श्रीमंतीच्या वेगळी प्रतिष्ठेच्या बुरुजाला मुळासकट हादरवून टाकणार होती. बापाचा स्वाभिमान आज खऱ्या अर्थाने जागा झाला होता. आणि जेव्हा एखादा शांत माणूस आपला स्वाभिमान जपण्यासाठी उभा राहतो तेव्हा त्या मौनाचे पडसाद शब्दांपेक्षाही अधिक भयंकर असतात. हे आता त्या दिखाऊ जगाला लवकरच समजणार होते. त्या दिवशी संध्याकाळी बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. माधवरावांच्या घरात नेहमीसारखाच एक शांत आधार होता, पण आज त्या अंधारात एक विलक्षण समाधान दडलेलं होतं. ते आपल्या जुन्या आरामखुर्चीवर बसून डोळे मिटून काहीतरी विचार करत होते. त्यांचा श्वास अत्यंत संथ आणि लयबद्ध चालू होता. चेहऱ्यावरील 20 वर्षांच्या काळजीच्या, तणावाच्या आणि अपमानाच्या सुरकुत्या जणू आज कुठेतरी पुसल्या गेल्या होत्या. तिथे आता फक्त एक स्थितप्रज्ञ शांतता उरली होती. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि त्यांचा मुलगा समीर आत आला. समीर दिवसभराच्या कामावरून थकून आला होता. पावसाने थोडे केस भिजले होते. त्याने आपली छत्री कोपऱ्यात ठेवली आणि नेहमीप्रमाणे तो बाबांना भेटण्यासाठी हॉलमध्ये आला. दरवर्षी आईच्या पुण्यतिथीच्या 15 दिवस आधी घरात एक वेगळीच धांदल उडालेली असायची. बाबांच्या चेहऱ्यावर पैशांच्या जुळवाजुळवीचा ताण असायचा. डायऱ्या आणि हिशोबाच्या वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या. पण आज चित्र पूर्णपणे वेगळे होते. डायरी कपाटात बंद होती आणि बाबा अत्यंत शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर बसले होते. समीरला त्यांच्या चेहऱ्यावरची ती अपूर्व शांतता लगेच जाणवली. बाबा, तब्येत ठीक आहे ना तुमची? समीरने जवळ येत काळजीने विचारले. माधवरावाने डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती जी समीरने गेली 30 वर्षे पाहिली नव्हती. मी अगदी उत्तम आहे रे समीर. किंबहुना आज पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. समीर त्यांच्या समोरच्या स्टूलवर बसला. काय झालं बाबा? तुमचा चेहरा आज खूप वेगळा दिसतोय. सकाळी तुम्ही ताईकडे जाणार होतात ना? ते आईचे चांदीचे दिवे घेऊन गेला होतात का? काय म्हणाली ती? माधवरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी समीरकडे अत्यंत स्थिर नजरेने पाहिले. आज त्यांना आपला आतला बांध मोकळा करायचा होता, पण रडून नाही, तर एका प्रखर सत्याची जाणीव करून देण्यासाठी. होय समीर, गेलो होतो मी तिथे, पण ते दिवे आता याच घरात राहतील कायमचे. यानंतर माधवरावांनी समीरला सकाळचा संपूर्ण प्रसंग शांतपणे सांगितला. अमितचे शब्द, नेहाचे हसणे आणि त्यांनी घेतलेला निर्णय ऐकून समीरच्या डोळ्यात रागाची आग पेटली. त्याचे हात मुठीत घट्ट आवळले गेले आणि कपाळावरची नस तडतडू लागली. आजवर ताई आणि भाऊजींनी त्यांना अनेकदा नोकरासारखी वागणूक दिली होती, पण बापाच्या प्रेमापोटी त्याने ती निमूटपणे सहन केली होती. पण आज स्वतःच्या वडिलांचा असा निर्दयी आणि अमानुष अपमान झाल्याचे ऐकून त्याच्या रागाचा कडेलोट झाला. काही समजतात काय ते स्वतःला? समीर संतापाने उभा राहिला. त्याचा आवाज रागाने कापत होता. बाबा, गेली 20 वर्षे तुम्ही पोटाला चिमटा काढून त्यांच्या त्या भंपक दिखाव्यासाठी पैसे ओतत आहात आणि ते तुम्हाला फुकटचा माणूस म्हणतात. आणि ती ताई, तिला स्वतःच्या बापाची थोडीही लाज वाटली नाही का? मी आत्ताच्या आता तिथे जातो. ते अमितच्या थोबाडीत मारून त्याला विचारतो की कुणाच्या पैशांवर तू समाजात तुझा माज मिरवतोस? मी सोडणार नाही त्यांना आज. समीर दाराच्या दिशेने वळणार. तेवढ्यात माधवरावांनी त्याचा हात अत्यंत घट्ट पकडला. त्यांचा स्पर्श शांत पण पोलादासारखा भक्कम होता. थांब समीर. माधवरावांचा आवाज धीरगंभीर होता. कोणताही आरडाओरडा करायचा नाही. रागाच्या भरात जाऊन तमाशा केलास तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरेल? ते याच संधीची वाट पाहत असतील की आपण काहीतरी चूक करावी आणि त्यांना आपल्याला चुकीचे ठरवण्याची संधी मिळावी. शांततेसारखं दुसरं कोणतंही मोठं शस्त्र नाही रे मुला. समीर थबकला, पण त्याच्या आतला राग अजूनही धुमसत होता. पण बाबा, हा अन्याय आपण कसा सहन करायचा? त्याने तुमचा अपमान केला आहे.
अपमान तेव्हा होतो जेव्हा आपण तो मनाला लावून घेतो. माधवराव त्याला समजावत म्हणाले. आजवर मी त्यांना कुटुंबात धरून ठेवण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावलं, पण आता तो मोह मी सोडून दिलाय. मी माझा निर्णय घेतलाय आणि तो त्यांना कृतीतून समजेल. आपण सत्याची बाजू अतिशय शांतपणे मांडायची. त्यांना त्यांचा इव्हेंट त्याच्या पैशांवर करू देत. फक्त एक लक्षात ठेव, जेव्हा वेळ येईल आणि सर्वांसमोर सत्य उभे राहील तेव्हा तू खोट्याला साथ देऊ नकोस. माझ्या पाठीशी उभा राहा. समीरने बाबाच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात एक प्रचंड मोठा आणि अढळ स्वाभिमान होता. समीरच्या डोळ्यात पाणी आले. त्याने बापाचे दोन्ही हात घट्ट पकडले. मी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहीन बाबा. तुम्ही जो निर्णय घेतलात तो अगदी योग्य आहे. आता त्यांना त्यांची लायकी समजायलाच हवी. त्या रात्री बाप लेकाने पहिल्यांदाच अतिशय मोकळेपणाने जेवण केले. त्या जुन्या घरात एक नवी आश्वासक ऊर्जा निर्माण झाली होती. यानंतर 3-4 दिवस अतिशय शांततेत गेले. माधवराव नेहमीप्रमाणे आपल्या बागेत झाडांना पाणी देणे, पुस्तकं वाचणं यात मग्न असायचे. पण त्यांना माहीत होतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. आणि बरोबर 4थ्या दिवशी सकाळी 11 वाजता माधवरावांचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकत होतं नेहा. माधवरावांनी समीरकडे पाहिले. समीरही तिथेच उभा होता. माधवरावांनी अतिशय शांतपणे फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो बाबा, कसे आहात? पलीकडून नेहाचा नेहमीचा तो खोटा साखरेत घुळवलेला गोड आवाज आला. तोच गुडवा त्याच्या पाठीमागे एक भयंकर स्वार्थ लपलेला असायचा. मी ठीक आहे नेहा, बोल, काय काम होतं? माधवरावांचा आवाज अत्यंत सपाट आणि भावनाहीन होता. काय काम असणार बाबा, तीच आपली नेहमीची धांदल. आता आईच्या पुण्यतिथीच्या महाप्रसादाला फक्त 10 दिवस उरले. मी सगळं प्लॅनिंग केलं आहे. यावर्षी अमितचे ओळखीचे काही मोठे बिल्डर्स आणि 2-3 मंत्रीही येणार आहेत. पाहुण्यांची संख्या वाढली आहे. मी मेनूमध्ये थोडे चेंजेस करून काही महागडे गोड पदार्थ वाढवलेत आणि फुलांची सजावटही थोडी ग्रँड ठेवली आहे. तेव्हा तुम्ही आजच जाऊन कॅटरर आणि डेकोरेटरला यंदा जरा जास्त ॲडव्हान्स देऊन टाका, म्हणजे ते कामाला लागतील. तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचं पेमेंट करून टाका ना बाबा, म्हणजे माझं एक टेन्शन कमी होईल. नेहा अतिशय अधिकारात आणि हक्काने सांगत होती, जणू काही माधवराव तिचे नोकरच होते. फोनवर काही सेकंद पूर्ण शांतता होती. फक्त घड्याळाचा टिक टिक आवाज ऐकू येत होता. माधवरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी आपला आवाज न वाढवता अतिशय शांत पण छातीत धडकी भरवणारी अशी ठाम भूमिका घेतली. नेहा, मी यावर्षी एका पैशाचाही ॲडव्हान्स देणार नाही आणि फायनल बिलही भरणार नाही आहे. पलीकडून नेहाच्या श्वासांची गती अचानक थांबल्यासारखी वाढली. काय काय म्हणताय तुम्ही बाबा? मी नीट ऐकलं नाही वाटतं. तू अगदी नीट ऐकलं आहेस नेहा, माधवराव अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले. मी यावर्षी आणि यापुढे कोणत्याही इव्हेंटसाठी एकही रुपया भरणार नाही. मी अन्नपूर्णा कॅटरर्स, सुंदर डेकोरेटर्स आणि सुवर्णतारा बँकवेट्स या सर्वांना फोन करून माझी सगळी बुकिंग्स आणि माझी सर्व आर्थिक जबाबदारी रद्द केली आहे. ते सगळं बुकिंग आता तुझ्या आणि अमितच्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आलं आहे. बाबा, तुम्ही हे काय बोलताय? हे काहीतरी जोक करताय का तुम्ही? नेहाचा आवाज आता गोड राहिला नव्हता. त्यात एक प्रकारची घबराट आणि अस्वस्थता डोकावू लागली होती. हा जोक नाही आहे नेहा. गेली 20 वर्ष मी माझ्या पेन्शनमधून लाखो रुपये भरून हा तुझा इव्हेंट स्पॉन्सर करत आलो आहे. पण जर तुला आणि अमितला समाजात स्वतःचा स्टेटस दाखवण्यासाठी हा मोठा इव्हेंट करायचाच असेल तर तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशांनी करा. माझ्या नावावर यापुढे एकही बिल फाटणार नाही. हा संवाद ऐकून नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटले होते की तिचा बाप नेहमीप्रमाणे अपमान घेऊन गुपचूप पैसे भरील, पण आज बापाने उलटा डाव टाकला होता. तिची घबराट क्षणार्धात भयंकर रागात बदलली. तिचा खरा चेहरा आता समोर आला. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? ऐनवेळी तुम्ही असं कसं मागे हटू शकता? आमच्या सोसायटीत काय इज्जत राहील? तुम्ही अत्यंत स्वार्थी आहात बाबा. स्वतःच्या लेकीला असं अडचणीत आणताना तुम्हाला लाज नाही वाटत? आणि आईची पुण्यतिथी आहे ती. आईच्या पवित्र आठवणीचा असा अपमान करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? नेहा फोनवरून अक्षरशः ओरडत होती. तिचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे होते. पण माधवराव तत्सूभरही डळमळले नाहीत. त्यांचा आवाज आजही एका स्थितप्रज्ञ साधूसारखा होता. माझ्या पत्नीचा आणि तिच्या आठवणीचा अपमान मी नाही करत आहे नेहा. तिच्या पवित्र स्मृतीचा बाजार तुम्ही मांडलात. ज्या बापाला तू
आणि तुझा नवरा फुकटचा माणूस आणि अडथळा समजता त्या बापाचे पैसे तुम्हाला नकोच असायला हवेत, नाही का? माझी आईशी आणि तिच्या आठवणीशी असलेली बांधिलकी मी माझ्या घरात माझ्या पद्धतीने जपेन. तुम्हाला तुमचा दिखावा लखला बासू. बाबा, तुम्ही हे फार चुकीचं करताय. याचा परिणाम खूप वाईट होईल. तुम्ही नेहा आणखी काहीतरी विषारी उकणार त्याआधीच माधवरावांनी अत्यंत शांतपणे फोन कट केला. फोन कट झाल्यावर घरात एक विलक्षण शांतता पसरली. पण ही शांतता भयानक होती. एका बापाने स्वतःच्या अहंकारी मुलीला तिच्याच भाषेत पण अत्यंत संयमाने उत्तर दिले होते. समीर थक्क होऊन बापाकडे पाहत होता. माधवरावांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. त्यांनी एक मोठा लढा सुरू केला होता. आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. आता प्रतीक्षा होती ती फक्त येणाऱ्या त्या मोठ्या वादळाची, त्याची सुरुवात आता नेहा आणि अमितच्या घरातून होणार होती. माधवरावांनी फोन कट केला आणि इकडे ठाण्याच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये भयंकर घबराट उडाली. नेहाच्या हातातला फोन तसाच राहिला होता. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आजवरच्या बापाने तिच्या एका शब्दावर स्वतःचा अपमान गिळून सर्व काही निमूटपणे सहन केले होते, तो बाप आज एवढा कठोर कसा काय होऊ शकतो? तिने लगेच अमितला ही गोष्ट सांगितली. अमितच्या रागाचा पारा क्षणात 17वा मजला ओलांडून गेला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. एका निवृत्त सामान्य माणसाने, ज्याला तो आजवर खिशातला माणूस समजायचा, त्याने अमितसारख्या मोठ्या माणसाला थेट आव्हान दिले होते. त्यांची हिंमतच कशी झाली असं बोलायची? अमित संतापाने ओरडला. ऐनवेळी हा असा पोरखेळ करायला त्यांना काही लाज वाटते की नाही? आता 10 दिवसांवर कार्यक्रम आलाय आणि हे महाशय म्हणतात मी पैसे देणार नाही. मी बघतोच त्यांच्याकडे. नेहा आणि अमितने लगेच नातेवाईकांना फोन करून माधवरावांनाच खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात माधवरावांना काही टोमणे मारणारे फोन आले, पण त्यांनी कोणालाही उत्तर दिले नाही. माधवरावांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. सत्याला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसते हे त्यांना आता उमगले होते. इकडे नातेवाईकांकडूनही माधवराव बघत नाही. हे पाहून अमितचा इगो दुखावला गेला. संध्याकाळच्या वेळी त्याने आपली महागडी SUV गाडी काढली आणि तो सुसाट वेगाने माधवरावांच्या जुन्या चाळीवजा अपार्टमेंटवर निघाला. गाडी चालवताना त्या डोक्यात रागाचे विचार थैमान घालत होते. या म्हाताऱ्याला आज त्याची जागा दाखवूनच देतो. समाजात माझी काय इज्जत आहे हे त्याला माहीत नाही. माझ्या इव्हेंटमध्ये असा खोडा घालण्याची त्याची हिंमतच कशी झाली? अशा विचाराने तो माधवरावांच्या दारात पोहोचला. दारावरची बेल न वाजवताच त्याने रागाने दरवाजा ढकलला आणि तो आत शिरला. पायातले महागडे बूट त्याने तसेच हॉलमध्ये आणले होते. माधवराव अत्यंत शांतपणे आपल्या सोफ्यावर बसून एक पुस्तक वाचत होते. चेहऱ्यावर कसलीही घबराट किंवा तणाव नव्हता. अमितला आत आलेलं पाहूनही त्याने पुस्तकावरून नजर हटवली नाही. त्यांच्या या शांततेने अमितचा राग आणखीनच भडकला. हे काय लावले तुम्ही? अमित अत्यंत मोठ्या आणि उद्धट आवाजात ओरडला. त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. तुम्हाला पोरखेळ वाटलाय का हा सगळा? तुम्ही असं ऐनवेळी मागे हटू शकत नाही. 10 दिवसांवर इव्हेंट आलाय आणि तुम्ही बुकिंग रद्द करताय? अहो, सोसायटीत आणि समाजात माझी एक इज्जत आहे. मोठे मोठे लोक येणार आहेत तिथे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणजे कार्यक्रम थांबेल? पण ऐनवेळी आमची नाचक्की करायचा जो डाव तुम्ही टाकलाय ना, तो मी खपवून घेणार नाही. तुम्ही पैसे भरणार आहात आणि तेही आत्ताच्या आत्ता. अमितचे डोळे रागाने लाल झाले होते. तो माधवरावांच्या अंगावर धावून गेल्यासारखा बोलत होता. पण माधवराव आपल्या जागेवरून इंचभरही हलले नाही. त्यांनी अतिशय संतपणे हातातील पुस्तक बाजूला ठेवले. त्यांनी चष्मा काढला आणि आपले शांत पण एखाद्या जळत्या निखाऱ्यासारखे तीक्ष्ण डोळे अमितच्या चेहऱ्यावर रोखले. माधवरावांनी कोणताही आरडाओरडा केला नाही, पण त्यांच्या आवाजातील त्या संथ, खोल आणि धारधार शब्दांनी अमितला जागेवरच खेळून ठेवले. अमित, माधवराव अत्यंत स्थिर आवाजात म्हणाले, ज्या बापाला तुम्ही फुकटचा माणूस आणि तुमच्या कार्यक्रमातला अडथळा समजता, त्या बापाचे पैसे तुम्हाला का हवेत? हे वाक्य ऐकताच अमितच्या पायाखालची जमीन हादरली. त्याच्या मेंदूला एक जोराचा झटका बसला. फुकटचा माणूस आणि अडथळा हेच शब्द त्याने बाल्कनीत आपल्या मित्रांसोबत बोलताना वापरले होते. म्हणजे सासऱ्यांनी ते सर्व ऐकले होते. अमितला घाम फुटला. त्याचा आवाज अचानकच घशात अडकला. माधवराव पुढे म्हणाले,
गेली 20 वर्षे मी माझ्या घामाच्या पैशातून तुमचा हा इव्हेंट उभा करत आलो. तुम्ही माझे पैसे वापरून स्वतःचा माज मिरवत होतात आणि वर मलाच अडथळा म्हणत होतात. आज मी तो अडथळा कायमचा दूर केला आहे. समाजात तुमची खूप इज्जत आहे ना, तुमची खूप मोठी प्रतिष्ठा आहे ना, मग माझ्यासारख्या एका फुकटच्या म्हाताऱ्याच्या पैशांची भीक कशाला मागताय? जा, आईची पुण्यतिथी आता स्वतःच्या खिशातून साजरी करा आणि दाखवा समाजाला तुमची इज्जत. अमित पूर्णपणे निरुत्तर झाला. त्याचा तो फुगलेला अहंकार, तो माज एका क्षणात कुठल्या कुठे गायब झाला. माधवरावांनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून जे सत्य त्याच्या तोंडावर मारले होते त्याला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरची हवा गुल झाली. तो मख्खपणे काही सेकंद तिथेच उभा राहिला. स्वतःची झालेली ही भयंकर बेइज्जती सहन न होऊन तो रागाने पाय आपटत एकही शब्द न बोलता घराबाहेर पडला आणि गाडीत बसून निघून गेला. माधवरावांचा वाढलेला स्वाभिमान आज अमितच्या खोट्या अहंकारावर भारी पडला होता. दुसरीकडे नेहाने दुसऱ्या दिवशी सकाळी सुवर्णतारा बँकेट्स गाठले. तिला वाटले की बापाने नुसती धमकी दिली असेल. आपण मॅनेजरशी बोलून बुकिंग पुन्हा सेट करू. ती अत्यंत रुबाबात इव्हेंट मॅनेजरच्या AC केबिनमध्ये जाऊन बसली. प्रधान साहेब, ते बाबा जरा रागावलेत, पण तुम्ही बुकिंगचं टेन्शन घेऊ नका. सांगा किती ॲडव्हान्स द्यायचा आहे, मी कार्डने पेमेंट करते. नेहाने आपल्या पर्समधून गोल्ड क्रेडिट कार्ड काढत अत्यंत ऐटीत विचारले. मॅनेजर प्रधान यांनी एक जाड फाईल काढली आणि ती नेहाच्या समोर ठेवली. मॅडम, माधवराव काकांनी आम्हाला आधी स्पष्ट केले आहे की यंदा ते एकही रुपया देणार नाहीत. त्यामुळे आता हे नवीन कोटेशन तुमच्या नावाने बनवले आहे. 400 ते 500 पाहुण्यांचे जेवण, त्यातील VIP मेनू, ऑर्किडक्सचे सजावट, हॉलचे भाडे आणि तुमचे ते रिटर्न गिफ्ट्स, या सर्वांचे मिळून 3,85,000 रुपये फायनल बिल होते. तुम्हाला आता 50% म्हणजे जवळपास 2 लाख रुपये ॲडव्हान्स द्यावा लागेल. तो कागद आणि त्यावरचा तो आकडा पाहताच नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. AC केबिनमध्ये असूनही तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. 3,85,000. तिला विश्वासच बसत नव्हता. आजवर तिने फक्त ऑर्डर सोडल्या होत्या, पण त्याचे पैसे किती होतात हे तिने कधीच पाहिले नव्हते. एवढे पैसे? पण बाबा एवढे पैसे कसे द्यायचे? तिच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. प्रधान साहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, मॅडम, माधवराव काका गेली 20 वर्षे न चुकता कोणालाही न सांगता ही रक्कम भरत होते. कधी कधी ते त्यांच्या PFचे पैसे मोडायचे, तर कधी पेन्शनचे पैसे साठवून ठेवायचे. पण त्यांनी कधीच पैशांवरून आम्हाला एक शब्दही बोलू दिला नाही. त्यांनी एकट्याने हा भार उचलला होता. नेहा सुन्न झाली. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. तिला अचानक तिच्या बाबांचा तो जुना फाटका सदरा आठवला. त्यांचा तो तुटलेला चष्मा, त्यांच्या जुन्या वाहना आणि त्यांचा तो कोपऱ्यातला अपमानित चेहरा, हे सगळं एका चित्रपटासारखं तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं. आज आयुष्यात पहिल्यांदाच नेहाला जाणीव झाली की तिचा बाप गेली 20 वर्ष स्वतःच्या रक्ताचं पाणी करून किती भयंकर मोठा आर्थिक भार मुकाट्याने उचलत होता आणि आपण मात्र फक्त दिखावा करत होतो. तिचा हात थरथरू लागला. पर्समधले ते क्रेडिट कार्ड तिला त्या एका निरुपयोगी प्लॅस्टिकच्या तुकड्यासारखे वाटू लागले. कारण तिच्याकडे किंवा अमितकडे एवढी रोख रक्कम अचानक उभी करणे शक्यच नव्हते. अमितने पैसे त्याच्या व्यवसायात अडकवलेले होते. आता हा इव्हेंट कसा करायचा? पाहुण्यांसमोर काय इज्जत राहील? या विचाराने नेहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. सत्याचे चटके आता त्या खोट्या श्रीमंतीला बसू लागले होते आणि या संघर्षात माधवरावांचा मूकत्याग एखाद्या पहाडासारखा अटळ आणि विजयी होऊन उभा होता. आज सुलभाच्या पुण्यतिथीचा दिवस उजाडला. सुवर्णतारा बँक्वेट्स पुन्हा एकदा भव्य सजले होते. महागड्या गाड्या, उच्चभ्रू पाहुणे, फुलांची सजावट आणि ACचा गारवा पाहून हा कार्यक्रम श्रद्धेपेक्षा प्रतिष्ठेचा अधिक वाटत होता. यात अमितचे काही बिल्डर मित्र, त्याचे बिझनेस क्लायंट्स, सोसायटीचे चेअरमन आणि काही राजकारणी लोक होते. सोबतच माधवरावांचे ते नातेवाईकही होते, जे नेहमी नेहा आणि अमितची आरती ओवाळायचे आणि माधवरावांना नावे ठेवायचे. या सर्वांच्या उपस्थितीने हॉलमध्ये एक वेगळीच पण अत्यंत दिखाऊ आणि वेगळी गर्दी उसळली होती. नेहा आणि अमित मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रोफेशनल आणि गोड हसू चिकटवलेले होते. या काका, या मॅडम. हो, आईची आठवण म्हणून हा छोटासा प्रयत्न. तुमचा आशीर्वाद असू द्या.
असे डायलॉग्स नेहा अत्यंत सफाईदारपणे फेकत होती. अमितही आपल्या बिल्डर मित्रांसोबत गळ्यात गळे घालून हसत खिदळत होता. तो प्रत्येकाला स्वतःच्या श्रीमंतीचा अप्रत्यक्ष दाखला देत होता. पण हे सर्व वरवरचे होते. तो एक खोटा मुखवटा होता. त्यांच्या आत, त्यांच्या मनात एक भयंकर घबराट आणि कालवाकालव सुरू होती. त्यांच्या पायाखालची जमीन आतल्या आत सरकत होती. कारण आज सकाळपासूनच हॉल मॅनेजर प्रधान आणि कॅटरर जोशी यांनी ॲडव्हान्स आणि फायनल बिलासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. नेहा आणि अमितकडे एवढी मोठी रोख रक्कम नव्हती आणि क्रेडिट कार्डवर एवढी मोठी लिमिट शिल्लक नव्हती. तरीही त्यांनी काहीतरी कारणे सांगून थोड्या वेळात साहेब येतील आणि पेमेंट करतील असे सांगून वेळ मारून नेली होती. त्यांच्या मनात एक ठाम आणि खोटा विश्वास होता. त्यांना खात्री होती की माधवराव काहीही झाले तरी आजच्या दिवशी येतीलच. शेवटी त्यांच्या बायकोची पुण्यतिथी आहे. ते काही हा इव्हेंट असा खराब होऊ देणार नाहीत. लोकांसमोर स्वतःची आणि घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी ते नक्की येतील आणि नेहमीप्रमाणे गुपचूप मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन बिलं भरतील. म्हाताऱ्याने नुसती धमकी दिली आहे. वेळ आली की तो नेहमीसारखा शेपूट घालेल असा त्यांचा फाजील आणि अत्यंत नीच आत्मविश्वास होता. त्यामुळे ते सारखे दाराकडे आणि घड्याळाकडे चोरट्या नजरेने पाहत होते. दुपारचे 12:30 वाजून गेले होते. हॉल पाहुण्यांच्या गर्दीने पूर्णपणे भरला होता. अचानक हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ काहीशी हालचाल झाली आणि माधवराव तिथे उभे राहिले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा समीर खंबीरपणे चालत आला. माधवरावांच्या अंगात तोच नेहमीचा पांढरा शुभ्र स्वच्छ इस्त्री केलेला खादीचा जुना कुर्ता होता. पण आज त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण बदल झाला होता. नेहमी हॉलमध्ये आल्यावर ते मान खाली घालून कोणाच्या तरी नजरेतून वाचत असल्यासारखे थेट हॉलच्या सर्वात मागच्या किचनकडच्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचे. तिथे एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून ते फक्त सर्वांकडे पाहत राहायचे. पण आज तसे झाले नाही. आज माधवरावांची पावले कोपऱ्याकडे वळली नाहीत. ते अतिशय ताठ मानेने छाती पुढे काढून आणि अत्यंत आत्मविश्वासाने चालत हॉलच्या बरोबर मध्यभागी आले. त्यांच्या डोळ्यात आज एक प्रखर तेज होते. ते पाहून समोरच्याला नजर खाली घालावी लागेल. त्यांचा तो स्थितप्रज्ञ चेहरा आणि ताठ कणा पाहून काही जुने नातेवाईकांना आश्चर्य वाटले. अरे, हे माधवराव आज असे मधोमध का उभे आहेत? नेहमी तर ते तिथे कोपऱ्यात असतात. अशी कुजबूज नातेवाईकांमध्ये सुरू झाली. नेहाने बापाला पाहिले आणि तिच्या जीवात जीव आला. तिने अमितला कोपराने ढोसले आणि डोळ्यांनीच खुणावले. बघा, आले बाबा. मी म्हणाले होते ना, ते इज्जत वाचवायला नक्की येतील आणि गुपचूप पैसे भरतील. आता टेन्शन नाही. अमितच्याही चेहऱ्यावर एक सुटकेचा निश्वास आणि विजयाचे कुस्तीत हसू उमटले. म्हातारा शेवटी नमला असा विचार करून अमितचा अहंकार पुन्हा उफाळून आला. जेवणाची वेळ जवळ येत होती. कॅटररच्या काउंटरवरून बासुंदी, श्रीखंड, गरम पुरी, मसाले भात आणि इतर पंचपक्वान्नांचा सुवास संपूर्ण हॉलमध्ये पसरला होता. पाहुणे जेवणाच्या दिशेने वळण्याची तयारी करत होते. अमितने आपल्या एका मंत्र्यासारख्या दिसणाऱ्या मित्राला मोठ्या आवाजात सांगितले, चला साहेब, जेवणाकडे वळूया. यंदा खास तुमच्यासाठी VIP कॅटरर्स बोलावले आहेत. एकदम फर्स्ट क्लास अरेंजमेंट केली आहे मी. अमित आपला माज मिरवण्यात मग्न होता. नेहाही आपल्या मैत्रिणींना घेऊन रिटर्न गिफ्टचे मोठे बॉक्सेस दाखवत होती. पण त्यांना हे माहिती नव्हते की त्यांच्या या खोट्या श्रीमंतीच्या इमल्यावर आता एक मोठा विध्वंस बॉम्ब पडणार आहे. अमित पाहुण्यांना जेवणासाठी आग्रहाने पुढे करत असतानाच सुवर्णतारा बँक्वेटचे मॅनेजर प्रधान साहेब आणि अन्नपूर्णा कॅटरर्सचे मालक जोशी साहेब हातात एक जाड फाईल आणि बिलाची पावती घेऊन अमित आणि नेहासमोर आले. आजूबाजूला अमितचे सर्व हाय प्रोफाईल मित्र, सोसायटीचे लोक आणि तेच टोमणे मारणारे नातेवाईक उभे होते. प्रधान साहेबांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि व्यावसायिक होता. त्यांनी अमितसमोर ती फाईल उघडली. अमित सर, क्षमस्व, पण मला तुम्हाला आताच थांबवावे लागेल. प्रधान साहेब सर्वांसमोर पण अत्यंत नम्र आणि स्पष्ट आवाजात म्हणाले. अमितच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणार्धात गायब झाले. त्याने आजूबाजूला पाहिले. काय झालं प्रधान साहेब? जेवण सुरू करायचं ना आता, का थांबवताय? सर, जेवण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला आमचं फायनल पेमेंट क्लिअर करावं लागेल. हॉलचे भाडे, डेकोरेशन आणि कॅटरिंगचे मिळून एकूण 3,85,000 रुपयांचे फायनल बिल अजून बाकी आहे. तुम्ही ॲडव्हान्सही दिला नाही आहे. जोपर्यंत हे पेमेंट आत्ताच्या आत्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत कॅटरिंगची सर्व्हिस सुरू होणार नाही. प्रधान साहेब अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले. हे वाक्य ऐकताच अमितच्या डोक्याला मुंग्या आला. पायाखालची जमीन जणू दुभंगली. त्याच्या आजूबाजूचे पाहुणे, ते बिल्डर मित्र आश्चर्यचकित होऊन
अमितला भयंकर घाम फुटला. त्याने आजूबाजूला पाहिले. सर्व लोक ऐकत आहेत हे लक्षात येताच त्याने प्रधानसाहेबांचा हात पकडला आणि त्यांना एका बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत अत्यंत हळू आणि दबक्या आवाजात म्हणाला, अरे प्रधानसाहेब, हे काय करताय तुम्ही? माझी इज्जत घालवताय का सर्वांसमोर? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, माझे सासरे माधवराव इकडेच आहेत. अहो, ते तिथे उभे आहेत बघा. तुम्ही त्यांच्याकडे जा. ते तुम्हाला नेहमीसारखं पेमेंट करून टाकतील. उगाच इथे माझ्या पाहुण्यांसमोर तमाशा करू नका. अमितचा आवाज आता विनवणी करणारा आणि तितकाच घाबरलेला होता. त्याने घाईघाईने प्रधानसाहेबांना अजून बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. प्रधानसाहेब, कृपया पाहुण्यांसमोर काही बोलू नका. 2 मिनिटं द्या, मी सगळं मॅनेज करतो. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. अमितचे ते शब्द ऐकून प्रधानसाहेब तिथेच थांबले. त्यांनी आपला हात अमितच्या पकडीतून झिडकारला आणि दीर्घ श्वास घेतला. त्याने हॉलच्या मध्यभागी ताठ मानेने उभ्या असलेल्या माधवरावांकडे एक कटाक्ष टाकला. माधवरावांनी फक्त डोळ्यांनीच त्यांना संमती दिली आणि मग संपूर्ण हॉलमध्ये घुमेल. आजूबाजूच्या प्रत्येक पाहुण्याला, नातेवाईकाला आणि खोट्या मित्रांना स्पष्ट ऐकू जाईल इतक्या मोठ्या आणि खणखणीत आवाजात प्रधानसाहेब म्हणाले, कोणते सासरे सर? माधवराव काका का? सर, माधवराव काकांनी आम्हाला काही दिवसांपूर्वीच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की गेली 20 वर्षे ते तुमच्या या कार्यक्रमाचे बिल स्वतःच्या खिशातून भरत होते. पण या वर्षीपासून हा कार्यक्रम त्यांचा नसून तुमचा आहे. हे बुकिंग तुमच्या नावावर आहे. याचे संपूर्ण 3,85,000चे बिल तुम्हालाच भरायचे आहे. ते आता एकही रुपया देणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आत्ताच पेमेंट क्लिअर करावेच लागेल. प्रधानसाहेबांचे ते शब्द एखाद्या भीषण बॉम्बस्फोटासारखे त्या वातानुकूलित हॉलमध्ये आदळले. तो आवाज हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन घुमला आणि त्या एका क्षणानंतर संपूर्ण हॉलमध्ये अंगावर काटा आणणारी शांतता पसरली. पाहुणे, नातेवाईक आणि वाढपी सगळेच स्तब्ध झाले. सर्वांच्या नजरा आता अमित आणि नेहाकडे वळल्या होत्या. जे लोक काही वेळापूर्वी त्यांचे कौतुक करत होते त्यांच्या चेहऱ्यावर आता संशय, उपहास आणि तिरस्कार दिसत होता. अमितचा चेहरा पांढरा पडला. ज्या खोट्या प्रतिष्ठेचा तो माज मिरवत होता ती आज सर्वांसमोर कोसळली होती. नेहाच्या हातातून रिटर्न गिफ्टचा बॉक्स खाली पडला. त्या आवाजाने शांतता क्षणभर तुटली. पण सत्य सर्वांसमोर उघड झाले होते. हॉलच्या मध्यभागी उभे असलेले माधवराव आणि समीर हे सर्व अत्यंत शांतपणे पाहत होते. माधवरावांच्या चेहऱ्यावर ना विजयाचा आनंद होता ना कुणाला हरवल्याचा दर्प. तिथे फक्त एक अढळ, प्रखर आणि हिमालय एवढा मोठा स्वाभिमान होता. ज्या बापाला त्यांनी 20 वर्ष एका अंधाऱ्या कोपऱ्यात अपमानित करून बसवले होते तो बाप आज खऱ्या अर्थाने सत्याच्या प्रकाशात सर्वांसमोर उभा होता. आणि आजवर स्वतःला राव समजणारे ते दोघे आज खऱ्या अर्थाने सर्वांसमोर उघडे पडले होते. तो क्षण इतका उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारा होता की 20 वर्षांच्या मूक त्यागाचे पारडे आज एका क्षणात सत्याच्या वजनाने खाली झुकले होते. आता या मौनाच्या वादळातून उठणारे पुढचे शब्द केवळ सत्याचीच ग्वाही देणार होते. त्या गुदमरून टाकणाऱ्या शांततेत अचानक समीरचा खणखणीत आवाज घुमला. गेली 20 वर्ष स्वतःच्या बापाचा अपमान मुकाट्याने सहन करणाऱ्या मुलाचा राग आता फुटला होता. होय, हेच सत्य आहे. समीरचा आवाज हॉलमध्ये घुमला. गेली 20 वर्ष या कार्यक्रमाचा वाढता गेलेला खर्च माझे बाबा स्वतःच्या पेन्शनमधून करत होते. स्वतःच्या गरजा मारून त्यांनी हा दिखावा उभा ठेवला आणि बदल्यात त्यांना मिळाला तो अपमान. ज्या बापाच्या पैशांवर हे लोक प्रतिष्ठा मिरवत होते त्याच बापाला हे घरात फुकटचा माणूस आणि अडथळा म्हणत होते. समीरचे शब्द ऐकून पाहुणे स्तब्ध झाले. जे नातेवाईक माधवरावांना स्वार्थी म्हणत होते ते आता स्वतःची नजर चोरत होते. समीर पुढे काहीतरी बोलणार आणि अमितच्या थोबाडीत मारणार असा त्याचा उग्र अवतार होता. पण तेवढ्यात एक शांत आणि सुरकुतलेल्या हाताने समीरचा खांदा पकडला. तो हात माधवरावांचा होता. माधवराव पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर ना संताप होता ना सूड उगवल्याचा आनंद. तिथे फक्त एक अथांग, खोल आणि स्थितप्रज्ञ शांतता होती. त्यांनी समीरला थांबण्याची खूण केली. माधवरावांनी संपूर्ण हॉलवर एक शांत नजर फिरवली आणि धीरगंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. समीर, थांब. आता कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही. सत्य हे सूर्यासारखं असतं. त्याला कुणाच्या साक्षीची गरज नसते. माधवराव थांबले आणि त्यांनी नेहा व अमितकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता बाप म्हणून असलेली ती लाचारी नव्हती. मी आजवर एक खूप मोठी चूक करत होतो. माधवराव शांतपणे म्हणाले. मला वाटलं पैसे दिले तर नाती टिकतील,
पण नाती पैशावर नाही, आदरावर टिकतात. ज्या नात्यात बापाला ATM मशीन समजलं जातं ते नातं नसून व्यापार असतो. आणि आज मी हा व्यापार कायमचा बंद केला आहे. माधवरावांच्या या शब्दांनी हॉलमधील अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. काहींना स्वतःच्याच वागणुकीची लाज वाटू लागली. एका बापाने अत्यंत शांतपणे पण जळजळीत शब्दात समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेवर आसूड ओढला होता. चला समीर, आपलं काम झालं. आईची पुण्यतिथी आपण आपल्या घरी साजरी करू. इथे आता आपला काहीही संबंध नाही. माधवराव अत्यंत ताठ मानेने छाती पुढे काढून आणि एका विजेत्याच्या थाटात हॉलच्या मुख्य दाराच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या पाठोपाठ समीरही अत्यंत अभिमानाने चालत होता. त्यांना थांबवण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. 20 वर्षे ज्या बापाला त्याने एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसवले होते, तो बाप आज खऱ्या अर्थाने या खोट्या जगाला पाठ दाखवून स्वतःच्या अढळ स्वाभिमानासोबत बाहेर पडला होता. माधवराव गेल्यानंतर हॉलमध्ये अमित आणि नेहाची जी भयंकर नाचक्की झाली ती शब्दात सांगण्यासारखी नव्हती. अमितचे ते राजकीय आणि बिल्डर मित्र कोणतीही सबब न सांगता, जेवण न करताच एकोपाठोपाठ एक हॉलमधून निघून गेले. स्वतःच्या सासऱ्याच्या पैशावर प्रतिष्ठा मिळवणारा माणूस असे पुटपुटत लोक बाहेर पडू लागले. मॅनेजर प्रधानसाहेब बिलाची फाईल घेऊन अमित समोर ठामपणे उभे होते. अमितला अक्षरशः रडकुंडीला यावे लागले. त्याने तिथेच उभ्या असलेल्या काही मित्रांकडे पैसे उसनवार मागितले, पण कुणीही त्याला मदत केली नाही. शेवटी अत्यंत अपमानास्पद अवस्थेत स्वतःच्या बायकोचे काही दागिने गहाण ठेवण्याची हमी देऊन आणि काही लोकांसमोर हात जोडून अमितला ते 3,85,000चे बिल भरावे लागले. त्यांचा तो खोटा बुरुज आज कायमचा उद्ध्वस्त झाला होता. 1 वर्ष शांतपणे उलटून गेले. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या. अमित आणि नेहाचा तो खोटा अहंकार त्या एका प्रसंगामुळे कायमचा मातीत मिसळला होता. समाजात आणि नातेवाईकांमध्ये त्याची उरलीसुरली इज्जतही गेली होती. पुढच्या वर्षी सुलभाची पुण्यतिथी पुन्हा आली, पण यावर्षी कुठेही दिखावा नव्हता. कोणतेही वातानुकूलित बँक्वेट हॉल नव्हते. विदेशी ऑर्किडची सजावट नव्हती की उच्चभ्रू पाहुण्यांची गर्दी नव्हती. माधवरावांच्या त्या जुन्या, साध्या पण हक्काच्या घरात एक विलक्षण पावित्र्य आणि शांतता नांदत होती. घरात उदबत्तीचा आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. भिंतीवर सुलभाच्या फोटोला ताजा आणि सुगंधित झेंडू मोगऱ्याचा हार घातला होता. समोर समई तेवत होती. माधवराव एका पाटावर अत्यंत समाधानाने बसले होते. त्यांचा चेहरा आज खऱ्या अर्थाने प्रफुल्लित आणि चिंतामुक्त दिसत होता. आतल्या खोलीत समीर स्वतःच्या हाताने वरण-भात, पुरणपोळी आणि भजीचे ताट वाढण्यात मग्न होता. आज त्याने 2 गरजू ब्राह्मणांना श्रद्धेने जेवायला बोलवले होते. कोणताही दिखावा नव्हता. ब्राह्मणांनी आशीर्वाद देऊन निरोप घेतला. माधवराव आणि समीर आईच्या फोटोसमोर हात जोडून उभे होते. आज सुलभाच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल असे माधवरावांना मनोमन वाटत होते. तेवढ्यात अचानक घराच्या दारावर एक हलकीशी थाप पडली. समीरने जाऊन दरवाजा उघडला. दारात नेहा उभी होती. साध्या सुती साडीत, रिकाम्या हातांनी आणि पश्चातापाने भरलेल्या डोळ्यांनी. घरात पाऊल टाकताच तिची नजर भिंतीवरच्या आईच्या फोटोवर गेली. समोर ते चांदीचे दिवे शांतपणे तेवत होते, जे बाबा तिच्याकडे प्रेमाने घेऊन आले होते आणि ज्यांना तिने कधीच किंमत दिली नव्हती. त्या दिव्यांचा प्रकाश तिच्या डोळ्यात भरला आणि तिच्या मनात दडलेला अपराधभाव अचानक उसळून वर आला. ती शांतपणे घरात आली आणि काहीही न बोलता माधवरावांच्या पायांवर कोसळली. तिने बापाचे पाय घट्ट धरले आणि ती धाय मोकळून रडू लागली. तिचा तो हुंदका संपूर्ण घरात घुमत होता. गेली 20 वर्ष तिने जो खोटेपणा, जो अहंकार आणि बापाचा जो अमानुष अपमान केला होता, त्या सर्वांचे ओझे आज तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने वाहत होते. बाबा, मला माफ करा, नेहा रडत म्हणाली. पैशांच्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन मी माझ्या बापाचा अपमान केला. आईच्या आठवणीचा बाजार मांडला. मला माझी चूक समजली आहे बाबा. माधवरावांचे डोळे ओलावले. लेकीचे अश्रू पाहून त्यांचे मन वितळले. त्यांनी खाली वाकून नेहाला अत्यंत प्रेमाने उठवले आणि आपल्या कुशीत घेतले. माधवरावांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. शांत हो बाळा, शांत हो. मी तुला त्याच दिवशी माफ केलं होतं, ज्या दिवशी मी तिथून बाहेर पडलो. कारण राग डोक्यात ठेवून माणूस कधीच सुखाने जगू शकत नाही. माधवरावांचा आवाज अत्यंत वात्सल्यपूर्ण पण तितकाच खंबीर होता. नेहाने डोळे पुसले. तिला वाटले की आता बाबांनी माफ केले आहे, म्हणजे सर्व काही पूर्वीसारखं होईल. पण माधवराव जे बोलले त्याने कथेला एक परिपूर्ण आणि अढळ न्याय दिला. नेहा, तू माझी मुलगी आहेस.
आणि या घरात तुझे नेहमीच स्वागत असेल. बाप म्हणून माझं प्रेम तुझ्यासाठी कधीच कमी होणार नाही. माधवराव तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत स्पष्टपणे म्हणाले. पण यापुढच्या आयुष्यात पैशांची रसद आणि आर्थिक मदत मात्र माझ्याकडून कायमची बंद असेल. कारण मला माझी मुलगी परत हवी आहे. एक स्वार्थी आणि पैशांवर जगणारी बाहुली नाही. स्वाभिमान हा विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो स्वतःच्या हिमतीवर कमवावा हीच एका बापाची सदिच्छा आहे. नेहाने शांतपणे बापाचे शब्द स्वीकारले. तिलाच पैशांपेक्षा बाबांचा आधार महत्त्वाचा वाटत होता. अमित बदलला की नाही हे काळ ठरवणार होता, पण नेहाचा अहंकार त्या दिवशी नक्कीच तुटला होता. त्या साध्याशा घरात आज एका कुटुंबाची पुनर्भेट झाली. ती पैशांवर नव्हे तर आदर, पश्चाताप आणि स्वाभिमानावर उभी होती. माधवरावांच्या चेहऱ्यावर आता एक परम शांती होती, कारण त्यांनी फक्त आपला आत्मसन्मानच परत मिळवला नव्हता, तर एका भरकटलेल्या लेकीला जीवनाचा खरा अर्थही शिकवला होता. खऱ्या प्रेमाला पैशांची नव्हे तर फक्त निर्मळ आदराची गरज असते. हा सर्वात मोठा धडा त्या जुन्या, अंधाऱ्या पण समाधानाने भरलेल्या वास्तूत कायमचा कोरला गेला होता. मित्रांनो, आईवडिलांचे प्रेम कधीच पैशांच्या हिशोबात मोजता येत नाही. त्यांना मोठ्या कार्यक्रमांची नाही, तर 2 प्रेमाच्या शब्दांची आणि थोड्या आदराची गरज असते. तुमच्या मते मुलांनी आईवडिलांच्या त्यागाची किंमत कधी समजून घ्यायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भावनिक कथेसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.